उरुण ईश्वरपूरमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा आणि माजी सैनिकांचा काँग्रेसकडून सन्मान. विक्रमसिंह सावंतांची भाजप सरकारवर टीका. ईश्वरपूर येथे स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणांची आहुती देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा तसेच माजी सैनिकांचा राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं सन्मान करण्यात आला. काँग्रेस पक्षाकडून स्वातंत्र्य गौरव जनजागरण अभियान राबवण्यात येते. आज पार्श्वभूमीवर आज उरण ईश्वरपूरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून करण्यात आली. स्वातंत्र्य लढ्यातील व सीमेवरील त्याग आणि देशसेवेची आठवण करून देणाऱ्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विक्रमसिंह सावंत प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना सावंत यांनी देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका केली. देशात पुन्हा स्वातंत्र्य संग्रामासारखा लढा उभारण्याची परिस्थिती निर्माण होईल का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी केलेला त्याग आणि माजी सैनिकांनी बजावलेली देशसेवा यांचा गौरव करत त्यांच्या योगदानाचे स्मरण ठेवणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. दरम्यान सन्मान स्वीकारताना माजी सैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्वातंत्र्य लढ्यातील आपल्या पूर्वजांचे योगदान तसेच सीमेवरील योगदान आणि देशसेवेची परंपरा यांची आठवण करून देणारा हा सन्मान आपल्यासाठी मोठी प्रेरणा व ताकद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे निमंत्रक उरुण ईश्वरपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विजय महाडिक होते. यावेळी वाळवा तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, ईश्वरपूर शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामस्थ, माजी सैनिक तसेच स्वातंत्र्य सैनिकांचे वारस मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचे माजी सैनिक खऱ्या अर्थानं आपण बघितलं की स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसच्या माध्यमातून एक स्वातंत्र्याची लढाई, चले जावची भूमिका महात्मा गांधींच्या माध्यमातून या ठिकाणी मांडण्यात आली. आणि जे स्वातंत्र्य या सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी दिलं, त्याचबरोबर जवानांनी दिलं. खऱ्या अर्थानं आपण आजची जर परिस्थिती बघितली तर ज्या पद्धतीनं आमच्या माजी सैनिकांनी पोटतिडकीने आपली भूमिका मांडली, आज एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या भाजपच्या राजवटीमध्ये आपण बघितलं तर एक बीजेपीची कार्यकर्ती म्हणते की जे भारताला स्वातंत्र्य मिळालं ते 99 वर्षाच्या लीजवर मिळालं, अशी त्यांची भूमिका आहे. म्हणजे हा आमच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बरोबरच या आमच्या माजी सैनिकांनी ज्या स्वातंत्र्य मिळवून देत असताना आज लढले, त्यांच्या माध्यमातून सुद्धा हा त्यांचा अपमान या ठिकाणी या बीजेपीच्या कार्यकर्तीत आपल्याला बघायला मिळतो. आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आमचे माजी सैनिक आहेत, ज्यांनी आपण बघितलं की पुलवामा असेल, पहलगाम असेल, तर त्या माध्यमातून जे काही सिंदूर ऑपरेशन या निमित्तानं केलं, त्या जे काही दहशतवाद्यांनी हल्ला केला किंवा आणखीन काय झालं असेल, आज पहलगाम मध्ये जो पुलगाम मध्ये झालेला हल्ला असेल, आज जवळजवळ त्यावेळेस मला वाटतं 29 जवान आमचे शहीद झाले. त्यांची यादी सुद्धा आज आपल्या देशात, आपल्या सर्वोच्च ज्या बीजेपीचे सरकार आहे त्याच्याकडे नाहीये, त्याची चौकशी होत नाहीये. पण आज हे सत्तेवर येत असताना कोणत्याही परिस्थितीत त्यांची भूमिका काय की सत्तेवर यायचं, ते नैतिकतेनं येऊ दे नाहीतर अनैतिकतेनं येऊ दे, पण सत्तेवर यायचं, सत्तेसाठी काहीही करावं लागेल ही परिस्थिती आज या निमित्तानं आपल्याला बघायला मिळते. आमच्या पाटील साहेबांनी इथं आल्यानंतर महामार्गाचा जो काही विषय आज या निमित्तानं पोटतिडकीनं मांडला, खरं तर
देशात राज्य करताना आणि राज्यात राज्य करताना या देशातल्या लोकांना आणि राज्यातल्या लोकांना जे काही अपेक्षित आहे ते खऱ्या अर्थानं करणं अपेक्षित आहे. पण आज जे आम्हाला नको आहे ते आज लादायचं काम या केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होतं हे आपण जवळून बघितलं. म्हणून मी जास्त न बोलता, कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला 2014ला सत्तेवर येत असताना त्यांनी आपल्याला कोणती आश्वासन दिली की 2 कोटी दरवर्षी 2 कोटी युवकांना आज या ठिकाणी रोजगार दिला जाईल. आपण कालच वाचलं असेल की लोकमत मध्ये आज राज्यात जवळजवळ 38,000 उद्योग आज बंद पडत आहेत. कालच्याच पेपरमध्ये. मग या निमित्तानं जो तुम्ही दिलेलं आश्वासन आहे ते सुद्धा पूर्ण होत नाहीये. आणि आज जवळजवळ त्या छोट्या मोठ्या उद्योगधंद्यात जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी 20 जरी संख्या धरली तर आज महाराष्ट्रातले 7,20,000 युवक आज बेरोजगार झालेले आहेत. हे आज या निमित्तानं आपल्याला या स्वातंत्र्य लढा जो पहिला दिला गेला, आज दुसरा स्वातंत्र्याचा लढा या निमित्तानं आपल्याला उभारायला लागतो की काय, अशी परिस्थिती या निमित्तानं तयार झाली आहे. मेन काय करायचं की कोणत्याही परिस्थितीत सत्तेत राहायचं आणि सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्यावर बोजा टाकायचा हा एकमेव धंदा आज या निमित्तानं या भाजपच्या सत्तेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. म्हणून येणाऱ्या काळात आज एकीकडे आपल्याला बघतोय की येणारे 15 ऑगस्ट 2 दिवसानंतर आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. पण आज स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना सुद्धा आपण आज स्वातंत्र्य महोत्सव साजरा करतोय. पण खऱ्या अर्थानं या राज्यातल्या आणि देशातल्या लोकांना खऱ्या अर्थानं काय मिळालं हा सुद्धा या ठिकाणी विचार करणं गरजेचं. म्हणून जे काही 9 ऑगस्ट आणि 14 ऑगस्टच्या दरम्यान जो काही हा आम्ही सप्ताह काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुरू केला, हे आज एवढंच आमच्या या निमित्तानं आहे की बाबा या सर्वसामान्य लोकांच्या हक्कासाठी ज्या पद्धतीनं महात्मा गांधी असतील किंवा त्यावेळेचे सगळे काँग्रेसचे नेते असतील, त्या काँग्रेसच्या नेत्यांच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीनं आज या लोकांसाठी जे काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पण आजची जर तुलना केली तर आपल्याला हुकुमशाहीच्या परत आपण वाटचाल करतोय की काय, अशी परिस्थिती या निमित्तानं आपल्याला बघायला मिळते. म्हणून आज ही जनजागृतीच्या निमित्तानं आज इस्लामपूरमध्ये येत असताना या सर्व लोकांना या निमित्तानं जनजागरण करण्याची आवश्यकता आज या निमित्तानं आहे. म्हणून आज या कार्यक्रमाला सगळेजण व्यासपीठावर दिग्गज बरेचसे अजून बोलायला इच्छुक आहेत, पण काही वेळ मर्यादा आपण या निमित्तानं ठेवतोय. आपण सगळीजण आपण एवढ्या मोठ्या संख्येनं खास करून माजी सैनिकांना मी मनापासून धन्यवाद देईन. आणि येणाऱ्या काळात अशाच पद्धतीची आपण जनजागृती करणंही तितकंच, जसं आपण स्वातंत्र्य किंवा देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी विविध लढाया लढल्या, आज त्या निमित्तानं ही अंतर्गत लढाई सुद्धा या येणाऱ्या काळात आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे, अशी या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज इस्लामपूरमध्ये वाळवा तालुक्यात या ठिकाणी येत असताना ज्या पद्धतीनं 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 1942ला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या ठिकाणी लढा महात्मा गांधींच्या माध्यमातून या ठिकाणी उभा करण्यात आला, त्याच पद्धतीनं आज ही दुसरी लढाईसुद्धा या लोकशाहीच्या माध्यमातून दुसरी लढाई या ठिकाणी आपल्याला सुरू करावी लागत आहे. त्यासाठी या ठिकाणी इथं आल्यानंतर आमचे ज्येष्ठ नेते
बाळासाहेब दादा, त्याचबरोबर आमचे शहराध्यक्ष विजय माडिक, आमचे प्रदेश शेळके सर यांच्या नेतृत्वाखाली आज इथं आल्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव, त्याचबरोबर वीर स्वातंत्र्य सैनिक यांच्या वारसांचा गौरव या निमित्तानं केला. मी मनापासून या ठिकाणी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळात सुद्धा अशा पद्धतीनं लोकशाही मार्गानं आपल्याला जिल्ह्यातल्या प्रश्नांसाठी त्या ठिकाणी लढा उभा करावा लागेल. अशा पद्धतीने या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. आपण बघतोय एकूणच संपूर्ण देशामध्ये विद्यार्थी असतील, शेतकरी असतील आणि आता तर मराठी समाजाचे एक आंदोलन आहे की या आंदोलनाच्या माध्यमातून काल सांगली जिल्ह्यामध्ये रोजगारांनी पाटील आले आणि त्यांनी सांगितलं की हे जे दाखले आहेत ते दाखले मुद्दामून रद्द केले जातात. पक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे? एक आहे, लोकशाही मार्गानं जे काही आंदोलनं आतापर्यंत झाली ती त्या आंदोलनाच्या माध्यमातून आज आपल्याला बघायला मिळतंय की BJPचं जे केंद्रातलं सरकार असू दे किंवा राज्यातलं सरकार असू दे, हे सरकार हे आंदोलनं चिरडण्याचं काम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. त्याचं एक उदाहरण म्हटलं तर जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला कोणत्या पद्धतीनं हे चिरडण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे हे आपल्याला जवळून बघितलेलं. आज आर्थिक निकषावर ज्या पद्धतीनं आज जरांगे साहेबांनी एक मोठं आंदोलन मराठा समाजाचं उभा केलंय, त्यांना सुद्धा आज या राज्य शासनानं, या फडणवीस सरकारने एक वेगळी आज आश्वासनं दिली होती, ती सुद्धा पूर्ण झालेली नाहीत. ओबीसी समाजातल्या प्रामुख्यानं धनगर समाजाला या ठिकाणी ST मध्ये आरक्षण देतो म्हणून सांगितलं, ते सुद्धा आज या निमित्तानं त्यांनी पूर्ण केलेलं नाही आहे. जे म्हणजे निवडणुका आल्यानंतर वेगवेगळी आश्वासनं देणे आणि ती आश्वासनं न पाळणे म्हणजे हे BJPचं सरकार आहे. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचं आंदोलन असू दे, इथून पुढं पक्षाच्या वतीनं आम्ही या सर्व आंदोलनांना या ठिकाणी समर्थन करतोय, पाठिंबा देतोय.